पीस रेकी फॅमिलीतर्फे सगळ्यांचं स्वागत. रेकी आणि त्याचे होणारे फायदे. मला असं वाटतं की सगळ्यांनाच रेकीबद्दल म्हणजे सगळ्यांना कळतंय पण वळत नाही असं थोडक्यात होऊन जातं. बऱ्याच जणांना कळतंय की बाबा रेकीमुळे काय काय फायदे आपल्याला होत आहेत. तर आजचा क्लास मला असं वाटतंय, मला पूर्ण माहिती अशी नाही आहे, पण जी काही मला माहिती आहे ती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर सगळ्यात अगोदर आपण, मला असं वाटतं यूट्यूबच्या माध्यमातून पण सगळे जॉईन होत आहेत, तर कुठून तरी कळालं असतं. आणि मग मी माझ्या ग्रुपमध्ये सांगितलं होतं की तुम्ही जॉईन करू शकता क्लास, आणि त्याप्रमाणे यूट्यूबच्या माध्यमातून जॉईन झालेले आहेत. तर सगळ्यात अगोदर आपण बघूया की रेकी शिकल्यानंतर 21 दिवस का महत्त्वाचे आहेत. कुठलीही रेकीची लेवल शिकल्यानंतर 21 दिवस तुमच्या शरीरामधलं विषद्रव्य बाहेर पडून जात असतात. तुमच्या चक्रांमध्ये शुद्धीकरण प्रक्रिया सुरू असते. त्याच्यासाठी रेकी कुठलीही लेवल शिकल्यानंतर 21 दिवस तुम्ही पाणी भरपूर पित असता, कारण तुम्हाला तहान लागते. आणि हा सगळ्यांचा अनुभव आहे. जसा अश्विनीताई, रुपाली, माझ्याकडे जे जे शिकलेत त्या सगळ्यांना तो अनुभव आहे. आणि प्रत्येक लेवल खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे प्रत्येक लेवलला तेवढंच महत्त्व आहे. रेकी लेवल 1 झाल्यानंतर आपल्याला 4 चक्रांना दीक्षा देण्यात येते. ती 4 चक्र सगळ्यांनाच मला वाटतं माहिती आहे. रुपाली, तू सांगू शकशील का आपले 4 चक्र कुठले आहेत? सहस्त्रार चक्र, कंठचक्र, अनाहत चक्र आणि मणिपूर चक्र. बर, अजून कोणी सांगू शकेल का? ऋतुजा किंवा अश्विनीताई? सहस्त्रार चक्र आहे, आज्ञा चक्र, विशुद्ध चक्र आणि अनाहत चक्र. वरचे 4 चक्र लाईनीने आहे, मणिपूर चक्र यात येत नाही. 4 चक्र वरून आपण त्याची दीक्षा दिल्या जाते. आणि रेकी लेवल 2 मध्ये 7ही चक्रांना तुम्हाला दीक्षा दिली जाते. तर रेकीचे 7 चक्र म्हणजे दीक्षा 2 मिळाल्यानंतर तुमच्या 7ही चक्रांमध्ये तुम्हाला कंपनं तयार होतात. तर 7 चक्र आणि त्याची माहिती आज आपण आता बघूया परत एकदा. आणि हे पुढे जे रेकी लेवल 2 झालेले असतात किंवा 3 झालेले असतात, त्यांना असं वाटतं की आम्हाला कशासाठी हा क्लास आज. तर ॲक्च्युली ही तुमची सुरुवात असते. मास्टर होण्यासाठी तुम्हाला पूर्ण माहिती पाहिजे, कारण पुढे तुम्ही जाऊन क्लास घेणार असता आणि तुम्हाला ही माहिती दुसऱ्यांना द्यायची असते. तर 7 चक्र, जसे 4 चक्र आता अश्विनीताईंनी सांगितली, त्याच्या पुढचे चक्र मणिपूर, स्वादिष्ठान आणि मूलाधार, महत्त्वाची चक्र. आणि त्यांना पण जागृती मिळते जेव्हा तुम्ही रेकी लेवल 2 ची दीक्षा घेता. तर आता प्रत्येक चक्राचं कार्य वेगळं सुरू आहे किंवा वेगळं कार्य व्हायला लागतं. प्रत्येकाच्या शरीरामधील चक्र वेगवेगळ्या प्रकारे काम करत असतात. कोणाचं पहिल्या दीक्षेमध्येच मूलाधार चक्र खूप जागृत होतं, कोणाचं सहस्त्रहार चक्र एकदम जागृत होतं, कोणाची पचनशक्ती एकदम छान व्हायला लागते. म्हणून प्रत्येकाच्या शरीराप्रमाणे त्याच्या शरीरामध्ये बदल व्हायला लागतात. तर पहिलं चक्र आपण बघूया, मूलाधार चक्र. मूलाधार म्हणजे मूळ आधार असलेलं हे चक्र. आपल्या शरीराचा आधार ज्याच्यावर आहे. आपले जर पाय डळमळीत असतील, जर पाय आपले भक्कम नसतील, तर आपल्याला कुठेच जाता येत नाही किंवा पाय धरून आपल्याला बसावं लागतं. तर म्हणून शरीराचा मूळ आधार असलेलं हे पहिलं चक्र आहे, मूलाधार चक्र, ज्याच्यामध्ये आहे महत्त्वाचे अवयव आपले जननेंद्रिय, आपले दोन्ही सक्षम पाय. म्हणून हे चक्र खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या कुंडलिनी जागृतीकडे याचा प्रवास सुरू होतो जेव्हा मूलाधार चक्र सुरू होतं. आता याचं तत्व आहे ते आहे पृथ्वी तत्व, म्हणजे पृथ्वी ग्रहाशी संबंधित. तर प्रत्येक चक्राला एक ग्रह आहे, तसा पृथ्वी ग्रह ह्या चक्राशी संबंधित आहे. पृथ्वी ग्रहाचे आपण आभार मानतो. म्हणजे बघा, गुरुत्वाकर्षण आहे म्हणून आपण ह्या जमिनीवर आपण चालू शकतो किंवा हवेमध्ये आपण उडत नाही. तर ते कशामुळे होतं? गुरुत्वाकर्षण. म्हणजे ही पृथ्वी, ही धरणी माता. तर जेव्हा चंद्रावर आपण जातो तर त्यावेळेस आपण उडत राहतो, कारण तिथे गुरुत्वाकर्षण नाही आहे. म्हणून आपण काय करतो? धरणी मातेचे खूप आभार मानतो. आणि पृथ्वी तत्व कशामध्ये आहे? तर आपण जे काही अन्न ग्रहण करतो त्याच्यामध्ये आपण कार्बोहायड्रेट्स घेतो. मग आपल्यामध्ये आपला जो आहार आहे, महाराष्ट्रीयन जो नॉर्मल आहार आहे,
त्याच्यामध्ये आपण काय करतो, पोळी घेतो, वरण भात घेतो, भाकरी पण घेतो. तर ह्याच्यामध्ये काय आहे, भरपूर मुबलक प्रमाणामध्ये कार्बोहायड्रेट्स आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे आहे. आपल्या शरीरातली हाडं मजबूत करण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आपण आजकाल खूप ऐकण्यात येतं की प्रोटीन घ्या. पण जर तुम्ही नुसतं प्रोटीन घेतलं, नुसतं मोड आलेले मूग घेतले, नुसत्या मुगाचं सूप घेतलं किंवा हरभरा डाळ घेतली, तर त्याच्यामधून तुमच्या शरीराला पाहिजे तशी कार्बोहायड्रेट्स मिळत नाही आणि थोड्या वेळाने तुम्हाला परत भूक लागण्याची शक्यता असते. तर आपला जो काही आहार आहे, म्हणजे आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीमध्ये जो प्रकारचा आहार आहे, तर तो व्यवस्थित आहे, वरण भात भाजी पोळी. तर हा चौरस आहार आपल्या याच्यामध्ये आपण नेहमी जे महाराष्ट्रीयन पदार्थ आपण खातो, तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहे. त्याच्यात आपण डाळी म्हणजे त्याचा जास्त आता समावेश करतोय, कारण डाळींमुळे प्रोटीन्स जास्त मिळतात. तर कार्बोहायड्रेटशी संबंधित असलेलं पहिलं चक्र मूलाधार चक्र, आणि ह्या चक्राचा रंग आहे तो लाल रंग आहे. याची देवता आहे ती गणपती बाप्पा आहे. तर गणपती बाप्पा ही पृथ्वी तत्व स्वरूपामध्ये त्या चक्रावर विराजमान झालेली आहे आणि गणपती बाप्पांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळायला लागतात जेव्हा आपण ह्या चक्रावर लम लम म्हणून साधना करतो. या चक्राचा बीजमंत्र आहे तो लम आहे. तुम्ही मंगळवार हा आपण ह्या चक्रासाठी ठेवलेला आहे, मूलाधार चक्रासाठी. तर त्या दिवशी लक्षात ठेवायचं की सहसा लाल रंगाचे पदार्थ आपण ग्रहण करतो. ह्या चक्राशी संबंधित आहे ते लाल रंग. मग लाल रंगाचे पदार्थ म्हणजे जसं बीट झालं, गाजर झालं, मग लाल रंगाची कडधान्य, नाचणी आहे, मटकी आहे, नाचणीची भाकरी असते. आपण ज्वारीची पण घ्यायची, पण त्याच्यासोबत तुम्ही आवर्जून एखाद्या वेळेस समजा लाल माठची भाजी घेतली तर ते दोन्ही कॉम्बिनेशन छान होतं आणि त्याच्यामुळे तुमचं मूलाधार चक्र छान काम करायला लागतं. आता मूलाधार चक्र छान काम करायला लागलं म्हणजे ॲक्च्युली कॅल्शियमची आवश्यकता आपल्या अस्थिधातूला खूप आहे. तर कॅल्शियम आपल्याला ह्या लाल भाज्यांमधनं मिळायला लागतं भरपूर मुबलक प्रमाणामध्ये. आणि मग त्यामुळे काय होतं की आपला रक्तधातूमधला प्रत्येक घटक चांगला काम करायला लागतो. रक्तधातूमधला प्रत्येक घटक जेव्हा चांगला काम करतो तेव्हा अस्थिधातूला बळकटी मिळते. म्हणून लक्षात ठेवायचं की आवर्जून मंगळवारी सहसा इन जनरल मी तुम्हाला सांगते की असं मंगळवारचं असं नाही, पण इन जनरल तुमच्या आहारामध्ये मटकी किंवा बीट, गाजर हे आवर्जून तुमच्या आहारामध्ये तुम्ही इन्क्लूड करायचं. तर ह्याच्यामुळे मूलाधार चक्र तुमचं सक्षम व्हायला लागतात आणि तुमच्यामध्ये स्वतःमध्ये काय बदल होतात. जेव्हा तुमचा रक्तधातू छान काम करायला लागतो, तुमची ऊर्जा छान वाहते, कार्यक्षमता तुमची खूप वाढते, हाडांना बळकटी मिळते. आणि जेव्हा नकारात्मक विचार डोक्यामध्ये येत असतात, आत्मविश्वास आपल्याला असं वाटतं की आपला कमी होतोय आत्मविश्वास. आता आपल्याकडे जसं अश्विनीताईंसारखे बरेच जण असे वयाने मोठे असलेल्या व्यक्ती असतात आपल्या ग्रुपमध्ये, तर त्यावेळेस त्यांना कधी कधी त्यांना सगळ्यांची काळजी असते. म्हणजे थोडक्यात काय, घरातला आपण म्हणतो ना एक मोठा वृक्ष आणि तो सगळ्यांना आधार देत असतो. तर त्यांना काय होतं की ते स्वतः तर आधार असतातच दुसऱ्यांचे, पण त्याबरोबर त्यांना असं वाटतं माझ्या घरातला प्रत्येकजण प्रत्येकाला हे वैश्विक शक्तीचे आशीर्वाद मिळू दे, रेकी मिळू दे. म्हणून त्यांची धडपड चाललेली असते की घरातल्या प्रत्येकाला रेकी द्यायची. पण त्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला आवर्जून सांगते, अश्विनीताई किंवा अश्विनीताईंसारखे आपल्या ग्रुपमधले आधी स्वतःकडे लक्ष द्यायचं. हेल्थ इज वेल्थ. आपण सक्षम तर आपण आपल्या घराला सक्षम करू शकतो. म्हणून आवर्जून, आता माझं वय झालं आणि मी खाणार नाही असा अजिबात विचार नाही करायचा. आवर्जून आपल्या शरीराला जे आवश्यक आहे त्या भाज्या अगदी आवर्जून घ्यायच्या. ते सूप तुम्ही घेऊ शकता, बीटचं सूप घेऊ शकता. तर ह्याच्यामुळे काय होतं, तुमचा पण रक्तधातू छान राहतो, आत्मविश्वास वाढतो. किंवा आवर्जून तुम्ही एखादं सफरचंद घेऊ शकता तुमच्या आहारामध्ये. तर त्याद्वारे तुम्हाला काय व्हायला लागतं की रक्तधातू चांगला काम करतो. लमचं जेव्हा उच्चारण करता तेव्हा तुम्हाला गणपती बाप्पांचे तुम्हाला आशीर्वाद मिळायला लागतात. त्याच्या जोडीने तुम्ही अथर्वशीर्ष किंवा गणपती बाप्पांची साधना तुम्ही करू शकता. तर माझ्यापेक्षा तुमचे अनुभव जास्त आहेत मोठ्या लोकांचे, की तुम्हाला माहिती आहे की गणपती बाप्पांना जर आपल्याला
त्यांची साधना करायची असेल तर काय करायला पाहिजे? अथर्वशीर्ष तर आहेच आहे, त्याबरोबर हां, दुर्वा आपण वाहतो. आपल्याकडे मला असं वाटतं दुर्वा पण बऱ्याच ठिकाणी मिळतात, तर आपण दुर्वा वाहतो. तर हे सगळे कशासाठी आहे? तर तुमचं मूलाधार चक्र सक्षम करण्यासाठी. हे सगळ्या तुम्हाला गोष्टी, समजा एखाद्या वेळेस लाल भाजी नसेल, काय नसेल, तर तुम्ही गाजर घ्या, चक्क गाजर घ्या, बीट घ्या, 2-3 तुकडे मिक्सरला टाका, फिरवा आणि तो ज्यूस घ्या. मी अगदी मनापासून माझी विनंती आहे की जेवढा आवर्जून तुम्ही चहा घेता, मी तुम्हाला अजिबात म्हणणार नाही एवढ्या दिवसाची तुमची सवय आहे ती तुम्हाला मी मोडायला नाही सांगणार, पण आवर्जून तुमच्या आहारामध्ये तुम्ही मूलाधार चक्र सक्षम होण्यासाठी चहानंतर प्या. आधी बीटचा, गाजराचा असा ज्यूस घ्या. त्या चक्रांना तुमची ऊर्जा वाढायला लागते आणि तुमची कार्यक्षमता वाढायला लागते. तर मी म्हातारी झाली आणि मी कशाला घेऊ, अजिबात असा विचार करू नका. आम्ही तर सगळ्यांनी सुरुवात केलेलीच आहे, म्हणजे आपल्या रेकी ग्रुपमधल्या सगळ्या लोकांनी जवळपास मला असं वाटते आता छान सुरुवात केलेली आहे. आपल्याला छान भरभरून या ईश्वरीय शक्तीचे आशीर्वाद मिळत आहेत रेकीचे. तर आवर्जून सगळ्यांनी आता आपल्या आहारामध्ये, तुम्ही म्हणता आम्ही कोशिंबीर घेतो, सगळं ठीक आहे, पण आपल्याकडे कोशिंबीर पण खूप थोड्या प्रमाणात खाल्ल्या जाते, काही घरांमध्येच भरपूर खाल्ल्या जाते. कोशिंबीर प्रायोरिटी म्हणून खा, तुम्ही जास्त बनवून ठेवा आणि मग खा. किंवा मग अनुषापोटी सरळ बीटवाली हे असा मी तुम्हाला सांगितला तसा तुम्ही ज्यूस घेऊ शकता. तर त्याच्याद्वारे तुम्हाला लक्षात येईल की आपलं चक्र खूप छान काम करते. आणि ह्या वयामध्ये तुम्हाला असं वाटतं की कधी कधी आपला आत्मविश्वास कमी होतोय, कधी घाबरल्यासारखं होतं, किंवा तुम्ही मोठे म्हणून सगळ्यांची काळजी करत असतात, तर कधीतरी म्हणजे आम्हाला पण असं वाटतं की अरे तुम्ही मोठे, तर तुम्हालाही हे चांगलं काहीतरी सांगावं, जे मला माहिती आहे, जे आत्ता आम्हाला ह्या वयात कळालंय, पण तुम्हालाही ते खूप बेनिफिशियल आहे. तर नक्की तुम्ही आवर्जून तुमच्या आहारामध्ये तुमचं मूलाधार चक्र सक्षम ठेवण्यासाठी मी सांगितलेल्या ह्या फळांचा, भाज्यांचा तुम्ही प्रामुख्याने वाढवा वापर. आता ह्या चक्राविषयी कोणाची काही शंका आहे का? मूलाधार चक्र शरीरातलं महत्त्वाचं चक्र, निर्णय सक्षम होण्यासाठी, आत्मविश्वास वाढण्यासाठी. तुमचे दोन्ही गुडघे, वय झाल्यावर काय होतं, गुडघे आपले झिजायला लागतात. तर गुडघे नी रिप्लेसमेंट आजकाल खूप झालेलं आहे, तर ती नी रिप्लेसमेंट तुमची होऊ नये. आणि त्याच्यासाठी मी हे तुम्हाला सांगते की तो ज्यूस पिला की तो डायरेक्ट रक्तातनं मिसळतो, म्हणजे डायरेक्ट ॲब्झॉर्ब होतो. म्हणून मी सांगते की तुम्ही ज्यूस प्या. याच्यात जर कोणाचा काही प्रश्न नसेल तर आपण पुढच्या चक्राकडे वळूया. पुढचं चक्र आहे आपलं स्वाधिष्ठान चक्र, ज्याचं स्थान आहे बरोबर नाभीच्या 4 बोटाखाली. तर स्वाधिष्ठान चक्राचा रंग आहे तो केशरी रंग आहे आणि याचं तत्व आहे ते आहे जलतत्व. मग जलतत्व म्हणजे पवित्र नद्या, आपल्या ज्या धरणीमध्ये आहेत पवित्र नद्या, त्यांचे आपण खूप आभार मानतो. जे ब्रह्ममुहूर्त अटेंड करतात त्यांना माहिती आहे की आपण सगळ्या नद्यांचे आभार मानून जलतत्वाचे आभार मानतो. आणि अतिशय महत्त्वाचा घटक आपल्या शरीरातला जो विसर्जन क्रिया ज्याच्याद्वारे होते म्हणजे जलतत्व. तुम्ही कल्पना करा, जर आपण पाणी पिलो नाही दिवसभर तर आपल्याला किती प्रॉब्लेम येऊ शकतील. तर विसर्जन क्रियेमधला महत्त्वाचा घटक, विषद्रव्य बाहेर फेकणारा घटक म्हणजे जलतत्व. मग सध्या आपण ऐकतोय की जीबीएसचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, तो विषाणू सापडलेला आहे पाण्यामध्ये आणि त्याच्यामुळे काय होतंय तर त्या विषाणूचे जे दुष्परिणाम आहेत ते दिसत आहेत. तर त्याच्यासाठी आपल्याला सांगितलंय सगळ्यांना की पाणी उकळून थंड करून मग तुम्ही प्या. तर जीबीएस हा, मला असं वाटतं की जेव्हा तुमची प्रतिकार शक्ती छान होते, कुठलेच विषाणू तुम्हाला अटॅक करू शकत नाही. तर हे आता नवीन नवीन असे विषाणू येतच जाणार आहे, जेवढं ॲडव्हान्स आपण पुढे पुढे जाणार. तर त्याच्यासाठी आपली प्रतिकार शक्ती चांगली ठेवण्यासाठी चांगलं शुद्ध पाणी पिणं खूप गरजेचं आहे. पूर्वी मला माझ्या लहानपणी आठवतं की डायरेक्ट कॉर्पोरेशनचं पाणी यायचं आणि तेच आपण प्यायचो. कधी असं झालं नाही की बाबा आरो वापरा आणि मग ते काय फिल्टर वापरा, असं कधी झालं नाही.
तर म्हणून जलतत्व हे खूप महत्त्वाचं तत्व आहे आणि ह्या चक्राची देवता आहे ती आहे वरुण देवता आणि ब्रह्मदेव. ब्रह्मदेवा ज्यांनी या सृष्टीची रचयिता आहेत ते, तर ब्रह्मदेवांना आपण स्मरण करतो, त्यांचे खूप आभार मानतो आणि या चक्रावर आपण साधना करतो. आणि जलतत्व हे संबंधित आहे चंद्रतत्वाशी, चंद्रग्रहाशी. जसं पुढच्या आठवड्यामध्ये आहे पौर्णिमा, तर आत्ता आपण आहोत शुक्ल पक्षामध्ये आणि मग पौर्णिमा झाल्यावर असतो आपण कृष्ण पक्ष. तर खूप महत्त्वाचे पक्ष आहेत हे शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष. शुक्ल पक्ष म्हणजे नावाप्रमाणेच आपण म्हणू शकतो की प्रकाश वाढत जातो आणि पौर्णिमा येते. आणि कृष्ण पक्ष आपण म्हणू शकतो की हळूहळू प्रकाश कमी होऊन मग अमावस्या येते. तर असं खूप महत्त्व असलेले हे दिवस आहेत. म्हणजे कृष्ण पक्ष तेवढाच महत्त्वाचा आहे आणि शुक्ल पक्ष पण तेवढाच महत्त्व आहे. मी तर म्हणते प्रत्येक दिवस खूप महत्त्वाचा आहे. जसं काल वसंत पंचमी झाली, तर वसंत पंचमीला ॲक्च्युली सरस्वती देवींची साधना आपण करतो आणि सरस्वती देवींची साधना करून आपण विशुद्ध चक्रावर आपण रेकी घेतो. तर तसं स्वाधिष्ठान चक्र पण खूप महत्त्वाचं आहे, जे चंद्रतत्वाशी संबंधित आहे. चंद्रतत्व इडा नाडी म्हणजे डाव्या बाजूची नाकपुडी, जिच्याद्वारे आपल्या शरीराला शीतलता मिळते. तर जलतत्व आणि चंद्रतत्व अगदी जवळचा संबंध आहे. तर आपण म्हणू शकतो की जसं जलतत्व पाणी पिल्यामुळे आपल्या शरीराला थंडावा मिळतो किंवा शीतलता मिळते, त्याप्रमाणे चंद्रनाडी म्हणजे डाव्या बाजूची नाकपुडी, ज्याद्वारे आपण श्वास घेतो, त्याद्वारे आपल्या पूर्ण शरीराला शीतलता मिळते, थंडावा मिळतो. तर म्हणून यांचा खूप जवळचा संबंध आहे. चंद्रनाडी, चंद्रग्रह आणि जलतत्व म्हणजे विविध नद्या. तर पवित्र नद्यांचे आपण खूप आभार मानतो आणि मग रेकी घेतो. आणि त्याचबरोबर आपल्यामध्ये असलेले विविध गुणधर्म, आपल्या विविध गुणधर्मांशी संबंधित आहे स्वाधिष्ठान चक्र. तर इथला रंग आहे तो आहे केशरी रंग. म्हणजे ज्यांना असं वाटत असेल की नाही, मला असं वाटतंय की मॅक्सिमम बायका ह्या काही ना काही गुण, त्यांच्यात विविध गुण असतात. सगळ्यात मोठा गुण म्हणजे बायकांमध्ये सहनशक्ती असते, जी पुरुषामध्ये नसते. खूप कमी पुरुष सहनशील असतात. आणि मला असं वाटतंय की देवाने बाईला निर्माण करताना सगळे गुण बाईला दिलेले आहेत. ती चांगली गृहिणी तर असते, 2 कुळांचा ती उद्धार करते, दोन्ही कुळांमधल्या लोकांना ती सांभाळून घेते आणि तिचे संबंध पण सहसा दोन्ही फॅमिलीमध्ये चांगलेच असतात. त्याचबरोबर ती बाई घरामध्ये पण लक्ष देते, मुलांकडे लक्ष देते, चांगला स्वयंपाक ती करू शकते. आणि आपण बघतो की आता विविध आघाडींवर बाई तिचं कार्यक्षेत्र सांभाळते, म्हणजे जसं करिअर पण स्ट्रॉंग करतात बायका. तर असं, आणि बाईलाच ते वरदान मिळालेलं आहे की ज्याच्यामध्ये गर्भाशय आहे आणि ती जन्म देते. तर ही शक्ती फक्त बाईमध्ये आहे, म्हणजे हे तिच्या क्रिएटिव्हिटीशी संबंधित आहे. त्याचबरोबर शरीरात होणारे विविध बदल, मग त्या बदलांमध्ये आपण म्हणू शकतो की हार्मोन्स आहेत. बाईच्या विचार करण्याच्या पद्धतीवर खूप अवलंबून आहे तुमचं हार्मोन्स. म्हणजे ज्याप्रमाणे तुम्ही विचार करता त्या प्रकारचे हार्मोन्स तयार व्हायला लागतात. म्हणजे नेहमी आपण रेकीमध्ये आपण एकच छान बदल होतो, तो म्हणजे सतत चांगले विचार. सतत जेव्हा आपण चांगले विचार करतो त्यावेळेस चांगले हार्मोन्स आपल्या शरीरामध्ये तयार होतात आणि भरभरून ऊर्जा व्हायला लागते. चांगले हार्मोन्स तयार झाले की ह्या चक्राच्या ठिकाणी, स्वाधिष्ठान चक्राच्या ठिकाणी जे गर्भाशय आहे त्याचं काम पण व्यवस्थित व्हायला लागते. मग त्या हार्मोन्सचा संबंध आहे चंद्रतत्वाशी. चंद्रतत्व म्हणजे आपल्या चंचल मनाशी संबंधित आहे. आपलं जर मन शांत असेल तर काय होतं, आपल्याला आपोआपच चांगले विचार यायला लागतात. खूप विचारांनी काय होतं, त्या बाईचे हार्मोन्स डिस्टर्ब होतात. पूर्वी मला असं वाटतं बायकांना एवढा त्रास नव्हता. त्या बायकांना कधी पिरियड्स गेले आणि काय गेले, मला वाटतं कधीही असं त्यांना जाणवलं नसेल. आजकाल आपण सतत ऐकतो की मेनोपॉजचा त्रास आहे, मग हॉट फ्लशेसचा त्रास आहे. तर आता ह्या ज्या जुन्या बायका आहेत, आपल्याकडे श्रद्धाताई आहे, अश्विनीताई आहेत,
अनुराधाताई जॉईन झालेल्या आहेत. तर तुम्ही अनम्यूट होऊन तुम्ही सांगू शकता की तुमच्या वेळेस असं तुम्हाला पिरियड जाताना म्हणजे हा त्रास झाला का काही, की बाबा खूप बेचैन होत आहे आणि मग पूर्वीच्या ह्या लोकांकडनं आपल्याला हे ऐकायला येत नाही आणि जे सध्या आत्ता खूप ऐकायला येतं. तुम्ही सांगू शकता का अश्विनीताई? हां, तुमचं ना 1 मिनिट म्यूट आहे, मी अनम्यूट करते. 1 मिनिट थांबा. हां, तुम्हाला अनम्यूट करता येईल का? मला इकडनं नाही करता येते अनम्यूट. हां, व्हिडिओ बंद. हां, बोला आता अश्विनीताई, तुमचा आहे. त्रास होतो, पण सहन करण्याची कपॅसिटी किती असेल त्याच्यावर आहे. आणि झाला तो सहन, काही नाही, सहजासहजी गेला. कारण सर्व्हिस करत असलं हे असलं की तिकडचे टेन्शन, आपले घरचे टेन्शन दोन्ही राहतात ना. खरंच आहे, बॅलन्स खरं आहे. मनावर आहे आपल्या, म्हणजे खूप. आणि तुम्ही म्हणता तसं शरीरात ताकद पाहिजे, तर ते होऊन जातं मग. अगदी बरोबर आहे. अनुराधाताई, काही सांगाल का तुम्ही? तुमचा अनुभव काय होता? म्हणजे आपण छान सगळ्या बायका एका ठिकाणी आहोत, ह्या रेकीच्या माध्यमातून आपण एकत्र आहोत. तर तुम्हाला झालेला म्हणजे मेनोपॉजचा त्रास, तर तुम्ही सहजासहजी तुमचे गेले का तुम्हाला काही त्रास झाला, त्याबद्दल तुम्ही काही सांगू शकाल का? श्रद्धाताई आहेत. श्रद्धाताई, तुम्ही अनम्यूट होऊन सांगू शकता, किंवा वसुधाताई आहेत, वसुधाताई सांगू शकता. सॉरी, मी बोलते मॅडम. मला 55व्या वर्षापर्यंत पाळी येत होती आणि मला पाळी जाताना काहीही त्रास झाला नाही. अगदी म्हणजे नेहमीप्रमाणे दर महिन्याला यायची तशी आली आणि दुसऱ्या महिन्यापासून येईल अशी झाल्यानंतर मग नंतर लक्षात आलं की मेनोपॉज झालाय आहे. 2-3 महिन्यानंतर आलीच नाही तेव्हा. त्याच्यामुळे मला तर काहीच जाणवलं नाही असं सांगतो. आणि सॉरी मॅडम, म्हणजे आज आम्ही एका लग्नाला लवकर म्हणजे जाणारे, बिल्डिंग मधल्या सगळ्या बायका लवकर निघणार आहेत, लांब जायचंय, त्याच्यामुळे तर नेमकं आपली क्लासची वेळ आणि मला ते आता आवरण केली म्हणून मी व्हिडिओ बंद ठेवते आता. म्हणजे सॉरी बर का, सॉरी. पण मी म्हणजे इयरफोन लावलाय तर मी ऐकतेय तुमचं बोलणं. सॉरी बर का. काही हरकत नाही. वसुधाताई नाशिकमधनं जॉईन झालेल्या आहेत, यूट्यूबच्या माध्यमातूनच त्या जॉईन झालेल्या आहेत आणि खूप छान तुमचे विचार तुम्ही मांडले, मला छान वाटलं. आजकाल हा जास्त मोठा प्रश्न झाला आहे. मला असं वाटतं आजकाल भावनांशी जास्त खेळलं जातं, आजकाल लगेचच डिस्टर्ब व्हायला होतं. तर सगळ्यांना मी सांगते, हां, नाही, तुमचं जे आहे ते खरंच चांगला अनुभव आहे. तोच अनुभव माझा पण आहे. माझं जे एज आहे, मी पण आहे 50+, पण तुमच्यासारखाच माझा अनुभव आहे. कारण मी सातत्याने रेकीचं ध्यान घेत असते. ध्यान सगळ्यांना सांगत असते की आवर्जून करा ध्यान. तुम्ही रेकी ध्यान तुम्ही जेव्हा करता तेव्हा हे प्रॉब्लेम तुमचे इझिली सुटतात, तुम्हाला तो प्रॉब्लेम वाटतच नाही. जसं वसुधाताई म्हटल्या की मला अजिबात जाणवलं नाही. तर सगळ्या बायकांनी रेकी शिकण्याची खूप गरज आहे. जसं बायकांनी तसं पुरुषांनी पण शिकण्याची गरज आहे. जेव्हा तुम्ही रोज ध्यान करता. सर्व्हिस मध्ये होते तर मी रोज ऑफिस मध्ये जातही होते, त्यामुळे शेवटपर्यंत काहीच जाणवलं नाही मला. नेहमीप्रमाणेच आपला झाला होता. किती छान. म्हणजे खरंच, म्हणजे आजकाल म्हणजे त्याच्यासाठी डॉक्टरांकडे जावं लागतं, डॉक्टरांना कन्सल्ट करतात आणि मग डॉक्टर परत ते हार्मोन्ससाठी औषधं देतात. आणि खूप छान तुम्ही म्हणजे जे स्वाधिष्ठान चक्र आहे, त्या स्वाधिष्ठान चक्रामधला महत्वाचा अवयव गर्भाशय, तर त्या गर्भाशयाला तुम्ही जेव्हा आभार मानता, त्याचे खूप महत्वाचा अवयव आहे गर्भाशय, आणि जेव्हा तुम्ही त्यातल्या अवयवाचे आभार मानता, तर आभार मांडल्यावर रेकीद्वारे तुम्ही आभार मांडता. मेडिटेशनमध्ये तुम्ही तिथे हात ठेवून तुम्ही प्रत्येकाला त्या अवयवाचे आभार मानून त्याचे किती छान काम करतोय तुम्ही जेव्हा सातत्याने ही भावना ठेवता, तर त्यावेळेस तुमच्यामध्ये सूक्ष्म बदल होतात, त्या चक्रामध्ये बदल होतात आणि त्या चक्रामधल्या
प्रत्येक अवयव तुम्हाला आत्म आशीर्वाद देतो आणि त्रास कमी होतो. तर खूप छान. म्हणजे जे तरुण आत्तापासून जॉईन झालेले आहेत, ज्या तरुण बायका म्हणजे जसं ऋतुजा आहे किंवा श्रद्धा नाही विद्याताई आहेत, तर साधना आहे, ह्या ज्या जॉईन झालेल्या आहेत, तर मी सांगते की आत्तापासून तुम्ही त्या चक्रावर जे आत्ता रेकी ध्यान करताय ते खूप छान आहे की तुम्हाला हा पुढे प्रॉब्लेम फेस करावाच लागणार नाही. सातत्याने जेव्हा तुम्ही थँक्यू म्हणाल तर तुम्हाला हा त्रास होणारच नाही. हा सांगा ना साधनाताई. हा, मी माझा अनुभव शेअर करते. ऍक्च्युली मी 60+ आहे, 61 इयर. ओके. मला वाटलं तुम्हाला बघितलंच नाही ना मी कधी. मला वाटलं तुम्ही 40शीत वगैरे आहात. नाही आहे, तर दिसत नाही मी, पण आहे. ओके ओके ओके, ग्रेट. हा, तर मला पण खूप त्रास झालेला होता. म्हणजे मला मानसिक त्रास होत होता. म्हणजे त्याचं तर होतच होतं फ्लशचं, पण मी मानसिक खूप डिस्टर्ब होत झालेली होते. म्हणजे खूपच त्रास होत होता मला. म्हणजे बेचैन होणं, एकटापणा वाटणं, हे असे खूप त्रास झाले होते. म्हणून मी ते शेअर करते. म्हणजे मला जवळ 6 महिने 7 महिने तर खूपच झाला आणि नंतर मग हे झालं. रेकी कधी शिकला आणि तुम्ही साधनाताई? रेकी आता नंतर शिकले मॅडम, मी रिटायर झाल्यानंतर. ओके ओके ओके, बर. नाही आता हे बाहेर आहे म्हणून मी थोडं हे केलेलं आहे. ओके, व्हिडिओ ऑफ आहे तुमचा. बर, ठीक आहे. म्हणजे नातलगाची इथं आलेली आहे मी, काय थोडंसं व्हिडिओ ऑफ ठेवलंय. ओके ओके ताई, काही हरकत नाही. नाही मी पण त्याचा त्रास मी खूप सहन केलाय. म्हणजे खूप झालाय मला. आता ते शब्दात पण नाही सांगता येत, इतका त्रास झालाय मला. बर, पूर्ण डिस्टर्ब एकदम असं व्हायचं मला. मग ते दवाखान्यात पळावं लागायचं असं. मला सांगा तुम्ही तुमच्या याच्यापर्यंत तुम्ही काय जॉब केलेला आहे का? तुम्हाला घरामध्ये मग जॉब मध्ये तुम्हाला टेन्शन होतं का? जॉब मध्ये खूप? हा, मी कॉलेजमध्ये प्रिन्सिपल होते. ओके ओके. हा, तर ते तर प्रेशर असतंच ना थोडं, म्हणजे जास्तच प्रेशर असतं ना. ओके. तो मी फरक तुम्हाला सांगून देतेय की आत्ताच्या ज्या तरुण हे आता शिकल्यात, ऋतुजा वगैरे, रुपाली आहे, ऋतुजा आहे, तर यांना तो फेस करावा लागणार नाही प्रॉब्लेम. असं मी सांगतेय की रेकीमुळे काय होतंय की तो अवयव आपला छान काम करायला लागतो आणि त्या अवयवाचे आपण आभार मानत असतो आणि मग रेकीचे होणारे फायदे ते मी तर खूप छान तुम्ही तुमचा अनुभव सांगितला ताई. पण जेव्हा रेकी शिकतो तर आपलं ज्या वयात आपण शिकतो त्याच्या पुढचं आयुष्य आपण समजायचं की आपलं ब्लेस होतंय आयुष्य. 100% करेक्ट आहे. रेकी नंतर खूप आयुष्य टर्न होतं. खूप म्हणजे खूप बदल होतो, सकारात्मक खूप बदल होतो जीवनामध्ये. थँक्यू मॅडम. ओके ओके, थँक्यू व्हेरी मच साधनाताई. मॅडम मी पण सांगते माझा एक अनुभव. हो, सांग ना. मी पण गेले, म्हणजे मेनोपॉज माझा झाला 2 वर्षापूर्वी. तर मी सुद्धा खूप त्रासातनं जात होते. वरच्यावर मला सतत आजारपणं येत होती आणि तसंच मुलांची काळजी, मुलांचं फ्युचर, तर त्या आणि घरातल्या किरकोळ गोष्टी ज्याच्यामुळे मानसिक त्रास वाढेल अशा गोष्टी घडत होत्या. पण माझ्या बहिणीने कीर्तीने तुमच्याकडनं चालू केलं रेखीची दीक्षा घेऊन. आणि त्याबरोबरच माझी 2 नंबरची बहीण आहे स्वाती, तर ती सुद्धा मध्ये खूप मानसिक त्रासातनं गेली. तर त्यावेळेला तिला सुद्धा बाहेर काढलं त्याच्यातनं. म्हणजे आज ती केवळ या रेखीमुळे आज ती व्यवस्थित आहे, स्वाती, कीर्तीमुळे. तर तिनेच मला सांगितलं की तू हे चालू कर आणि आतापर्यंत तू जे सहन केलंस ते केलं, पण इथून पुढे तुझं सगळं लाईफ रेखी बदलून टाकेल. तर आणि मी आता 2-3 महिने झाले करतेय. तर माझ्या सासूबाईंचा दवाखाना झाला मागच्या महिन्यात. तर मी इतक्या स्ट्रॉंगली तो फेस केला. म्हणजे ऍक्च्युली त्यावेळेला कीर्ती अमेरिकेत होती, ह्याच्यात मुलीकडे डेन्मार्कला होती. पण केवळ मी या 2 महिन्याच्या प्रयत्नांमध्ये मी दवाखान्यात म्हणजे तिथं बसल्या बसल्या करत होते की 21 दिवस मिस करायचे नाही, तिने सांगितलं ना. तर मग मी रेकॉर्डेड करून बसल्या बसल्या सासूबाईंच्या तिथं मी करत होते मनातल्या मनात. तर मला त्याचा इतका पॉझिटिव्ह अनुभव आला आहे की मी सातत्याने करते. आणि मला मी पण टीचर आहे, दिवसभर एंगेज असते.
पण मग मला जसं जमेल तसं मी कधी रेकॉर्डेड करते, कधी जॉईन करते. आणि स्वाती माझी घेते, 2 नंबरची बहीण आहे ना स्वाती चॅटर्जी, तर ती दुपारच्या वेळेला मी फ्री असते म्हणून माझी ती ऍडजस्ट करून माझी रेखी ती घेते दुपारच्या वेळेला. आज मला हॉलिडे आहे म्हणून मी तुमचा जॉईन केलाय. ग्रेट ग्रेट सिस्टर्स आहे तुम्ही, विद्याताई आणि कीर्ती आणि स्वाती. आय एम ग्रेटफुल टू ऑल ऑफ यू. खूप छान कीर्ती शिकली. तुमच्यामुळे शक्य झालं. थँक्यू व्हेरी मच. खूप छान, मला कौतुक वाटतं अशा बहिणी आहेत की एकमेकांना त्या म्हणजे असं खूप कमी बहिणींमध्ये अशी युनिटी दिसते की एक शिकल्यानंतर ती दुसरीला पण त्यात घेऊन येते आणि मग तिसरी बहीण पण. आणि आवर्जून मला स्वातीने सांगितलं होतं की मी प्रॅक्टिस घेते. खूप छान. माझे दिवसभर क्लासेस असतात तर त्यामुळे मला असा वेळ मिळत नाही. संध्याकाळी मी दमून जाते, 9ला झोपते, त्यामुळे मला 9चा अटेंड तुमचं करता येत नाही. मग कीर्ती म्हणाली असू दे ग, तू चालू ठेव, तुझी वेळ आपण ऍडजस्ट करू, खरं तू सोडू नकोस. म्हणून मग मला जमेल तसं मी करते, खरं मी सोडत नाही, करतेच, रोज करते. ग्रेट. आणि युट्यूब वरनं तुमचे मी परवा सरस्वतीचं जे तुम्ही दिला ना, जे क्लिप दिली ती युट्यूब वरचे पण तुमचे मी ऐकत असते. जसा वेळ मिळेल तसं मी गेन करते सगळं. खूप छान. म्हणजे तुमची रेकी साधना अगदी छान सुरू आहे. मलाही छान वाटतं. अशी सगळ्यांची साधना होऊ दे आणि सगळ्यांच्या घरामध्ये या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद पोहोचू दे, ही माझी मनापासून इच्छा आहे. वासंती ताईंचं हे स्वप्न आहे आणि जे आपण पूर्ण करत आहोत. तर मलाही खूप छान वाटतं. विद्याताई, तुम्हाला शुभेच्छा तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी.